कर्जत सुपरफास्ट, वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटानं बाजी मारली। परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून कर्जत तालुक्यातल्या 6 पैकी 6 जिल्हा परिषदा आणि 12 पैकी 10 पंचायत समित्यांवर परिवर्तन विकास आघाडीनं झेंडा फडकवला। या निवडणुकांमध्ये शिवसेना, भाजपा, RPI आणि शेकाप या महायुतीला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला। शिवसेना शिंदे गट आणि आमदार महेंद्र थोरवे हेच परिवर्तन विकास आघाडीच्या टार्गेटवर होते, हे प्रामुख्याने दिसून आलं। त्यामुळे विजयी झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचा सुपडा साफ केला आणि व्हाईट वॉश केला, या टीका परिवर्तन विकास आघाडीकडून प्रामुख्याने ऐकायला मिळाल्या। विधानसभेला आमदार महेंद्र थोरवे यांना जनतेचा कौल असून सुद्धा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला। त्यामुळे नक्की राजकारण कुठे पलटलं? विधानसभेला आमदार महेंद्र थोरवे यांना 94,871 मतं मिळाली होती। राष्ट्रवादीचे सुधाकर घारे यांना 89,177 तर शिवसेना ठाकरे गटाचे नितीन सावंत यांना 48,929 मतं मिळाली होती। विधानसभेला कर्जत तालुक्यातल्या 6 जिल्हा परिषदांमधून 1,33,571 इतकं मतदान झालं। त्यामध्ये आमदार महेंद्र थोरवे यांना 6 जिल्हा परिषदांमधून 50,512, सुधाकर घारे यांना 52,302 आणि नितीन सावंत यांना 25,442 इतकं मतदान झालं। अर्थात त्यावेळी हे तीनही नेते वेगवेगळे लढत होते। त्यानंतर परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून सुधाकर घारे आणि नितीन सावंत हे एकत्र आले। त्यामुळे त्यांच्या मागे असणाऱ्या मतांचा विचार करता 77,744 इतकं ठोस मतदान घेऊन परिवर्तन विकास आघाडी मैदानात होती आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्यापेक्षा परिवर्तन विकास आघाडीकडे 27,232 मतांचा लीड विधानसभा मतदानाच्या जोरावर दिसत होता। त्यामुळे स्पष्टपणे सुधाकर घारे आणि नितीन सावंत यांचं पारडं प्रचंड जड होतं आणि ते एकत्र आल्यावर 27,232 मतांचा लीड घेऊनच मैदानामध्ये उतरले होते। म्हणजे प्रत्येक जिल्हा परिषदेत अंदाजे 4,538 मतांचा लीड परिवर्तन विकास आघाडीला होता। त्यामुळे एवढा प्रचंड लीड आमदार महेंद्र थोरवे यांनी कसा तोडलाय ते बघूयात। कळंब जिल्हा परिषदेत नारायण डामसे विरुद्ध हरिश्चंद्र निरगुडा अशी लढत होती। त्यात नारायण डामसे 274 मतांनी विजयी झाले। कशळे जिल्हा परिषदेत वर्षा दोरे विरुद्ध प्रमिला शीद अशी लढत होती। त्यात वर्षा दोरे 3,719 मतांनी विजयी झाल्या। नेरळ जिल्हा परिषदेत सुनीता टोकरे विरुद्ध सुनीता मोरे अशी लढत होती। त्यात सुनीता मोरे 883 मतांनी विजयी झाल्या। कडाव जिल्हा परिषदेत योगेश कांबेरे विरुद्ध बाबू घारे अशी लढत होती। त्यात बाबू घारे 1,955 मतांनी विजयी झाले। माणगाव तर्फे वरडी जिल्हा परिषदेत राधिका ठाकरे, सुवर्णा ठाकरे आणि रेश्मा मिसाळ अशी तिरंगी लढत बघायला मिळाली। त्यात सुवर्णा ठाकरे 19 मतांनी विजयी झाल्या। मोठे वेणगाव जिल्हा परिषदेत उषा ठोंबरे आणि संगीता वाघमारे अशी लढत होती। त्यात उषा ठोंबरे 5,547 मतांनी विजयी झाल्या। 6 जिल्हा परिषदा मिळून परिवर्तन विकास आघाडीनं 12,397 मतांचा लीड घेतलाय आणि महायुतीचा पराभव केलाय। महायुतीचा सुपडा साफ, शिंदे गटाचा व्हाईट वॉश अशा टीका साहजिकच आहेत आणि एका मतानं का होईना जिंकणं म्हणजे जिंकणं असतं। त्यामुळे 12,397 मतांचा लीड अगदीच कौतुकास्पद आहे। पण 27,232 मतांचा लीड घेऊन सुधाकर घारे आणि नितीन सावंत हे मैदानात होते आणि निकालाच्या अखेरीस त्यांचा लीड 12,397 इतकाच शिल्लक राहिलाय। म्हणजे 14,835 इतका लीड स्वतःकडे वळवण्यात आमदार महेंद्र थोरवे यशस्वी झालेत। या निवडणुकीमध्ये सुधाकर घारे आणि नितीन सावंत ही जोडी परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून मोठा विजय मिळवत पॉवरफुल ठरलेली आहे आणि दुसरीकडे 27,000 मतांचा लीड 14,000 मतांवर आणत आमदार महेंद्र थोरवे हे पुढच्या विधानसभेच्या दृष्टीनं
सक्सेसफुल ठरलेले आहेत. तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा. कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.